चला, स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 28 मधील पहिला प्रकारचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, जो की काय आहे तर सूचना सांगितल्या त्यांनी गटात न बसणारी संख्या ओळखा. असे प्रश्न ना खरं तर तुमच्यासाठी खूप चॅलेंजिंग असतात स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना सोडवायचं म्हटलं तर, कारण यामध्ये ना खरी तारेवरची कसरत असते की कोणता वर्ग विचारतील, कोणता घन विचारतील, आणि डिरेक्टली घन आणि वर्ग पण विचारत नाहीये, तर त्याच्या आसपासचे तुम्हाला +2 +-2 वगैरे असे प्रश्न विचारले जातात. कधी त्या वर्गाला डिवाइड केलेलं असतं, कधी मल्टिप्लाय केलेलं असतं. मग तुम्हाला ना ते पटकन असं क्लिक होणं गरजेचं आहे की कोणत्या संदर्भातल्या संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. तर बघूयात आता पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे. 3 आहे ब्रॅकेटमध्ये, 91 आहे, परत 4 आहे. आता जर आपण नॉर्मली यांच्याकडे बघितलं ना तर संख्या बाजूच्या आहेत ना ते एकदम लहान लहान वाटतात. असं लक्षात सुद्धा येत नाही की ह्यांचं काय केलं असेल म्हणून त्या मधल्या एवढ्या मोठ्या संख्या आल्या असतील. आता विद्यार्थ्यांचं होतं कसं की बेरजावजाबाकी इथंपर्यंत कळतं त्यांना पटकन, पण त्याच्या पलीकडे जाऊन ज्यांना वर्ग घन पाठ आहेत ना, किंवा समसंख्या, मूळ संख्या, विषम संख्या, संयुक्त वगैरे ह्यांच्या ज्यांच्या कन्सेप्ट बेसिक क्लिअर आहेत ना, तर त्या विद्यार्थ्यांना असे प्रश्न काय वाटणार नाहीयेत. चला तर बघूयात मग आता पहिला प्रश्न बघूया. सांगा काय करायला लागलंय तिथं, तुम्हाला काय करायला पाहिजे असं वाटतंय, ह्याच्यामध्ये वेगळं आपल्याला ओळखायचं आहे, तर काय लॉजिक लावलं असेल प्रश्नामध्ये सांगा. 3चा घन 3चा घन किती आला? 27. 4चा घन किती आहे? 64. चला बेरीज सांगा किती येणार? 7 आणि 4 91. 91 बरोबर. बोला पुढचं सांगा. 2चा घन 8. 3चा घन 9. 3चा घन 27. 27. बेरीज किती झाली? 35. बर, आणि पुढचं सांगा आता. 5चा घन 125. 125. आधी किती करायचं? 8. 2चा घन 8. किती झाले सगळे मिळून बेरीज? 133. आणि पुढचं सांगा. 4चा घन 64. अधिक 5चा घन 125. बोला बेरीज किती आली? 189. 189. चला मग आता आपल्या लॉजिकशी सहमत नसलेला असा कोणता पर्याय आहे आपण जे लॉजिक लावलं त्याच्यामध्ये? कारण इथं किती यायला पाहिजे होतं? 35 पाहिजे होतं. इथं किती आलेलं आहे? 36. म्हणजे पर्याय क्रमांक गटात न बसणारा कोणता आहे? दुसरा. लक्षात आलंय? हो. घनपाठ आहेत 1 ते 9 पर्यंत, 10 पर्यंत पाठ आहेत. सांगा. 1चा घन 1. 2चा घन 8. 3चा घन 27. 4चा घन 64. 5चा घन 125. 6चा घन 6चा किती येतो? 216. 7चा 343. 8चा 8चा 500 572. 512. आणि 9चा किती आहे? 700. 29. आणि 10चा 1000. घनपाठ असले तर असे प्रश्न सुटतील. आता इथं 5 पर्यंत होते म्हणून सुटला, जर नसता तर तिथे पण आले नसते. जर ओव्हर असता तर मग कसं सुटणार होतं? तेव्हा सुटणार आहे का तुम्हाला? सांगा आता पुढचा. 4/10. आता ओळखायचं ह्या वरच्या संख्या बघा, आणि प्रत्येकाच्या आपण वरच्या संख्या बघितल्या तर बघा 4 आहे, परत 10 झाले, परत 8 आहे, परत पुन्हा 6. मग धडे एकदा वाढले तर एकदा कमी झालेत. परत सेम खाली पण काय झालंय बघा, 10 झाल्या, 32 झाल्या, परत कमी झाल्या, परत पुन्हा हे झालंय. म्हणजे नक्की काय लॉजिक वापरलं असेल? हे करताना बघा काय करायचं, ह्याच्या जवळच ह्याचा गुणाकार करून बघायचा, भागाकार करून बघायचा, प्लस त्याच्यामध्ये मिळवून बघायचं. ह्या प्रश्नाला कमीत कमी तुम्ही 100 ते 150 गणित अशा प्रकारची सोडवायला पाहिजेत. तेव्हा कुठं पटकन आपल्या लॉजिक लक्षात येतं की असं करायला पाहिजे. म्हणून काय करायचं इथं बघा आता. 4 गुणिले 3 करूया, अधिक 4 गुणिले 3 वजा 2 करूया. बघा बसतं का? 4 त्रिकोण 12 झाले, 12 वजा 2 म्हणजे 10. ठीक आहे. सेम हेच लॉजिक आता पुढं कसं लावणार सांगा. 10 वजा 2 किती आलं? 32 आलं का? सेम पुढं सांगा काय करणार? नाही टीचर चुकलं. 10 30 वजा 2. 10 30. 30 वजा 2 किती आलं? 28. ह्याच सांगा. 8 24. 8 24 आणि वजा वजा 2 किती आलं? 22. बरोबर का? पुढचं सांगा.
साई त्रिकोण 18. हा आणि वजा किती 2 करणार म्हणजे उत्तर किती आलं 16. 16. मग मला सांगा आपल्या लॉजिक प्रमाणे न येणारा कोणता दुसरा. का बरं दुसरा आला कारण की तिथं 28 पाहिजे, तिथं अधिक 2 केलंय, तिथं वजा 2 केलं पाहिजे. हा आलं का लक्षात कारण सगळीकडे वजा वजा 2 केलंय आणि ह्याच्यामध्येच तेवढं त्याने उत्तर आपलं 28 यायला पाहिजे होतं. इथं किती आलंय त्यांचं 32 आलंय म्हणून गटात न बसणारा कोणता आला तर 2 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. आलं लक्षात. हो. हा पुढचं सांगा आता हे 17 290 230 71 ह्या कसल्या संख्या आहेत त्या काय वाटतं कशा संदर्भातील असतील असं मूळ संख्येत बाळा 290 कुठं मूळ संख्या आहे 290 मूळ संख्या नाही समसंख्या आहे. 230 पण समसंख्या म्हणू शकतो. मूळ 71 एकच फक्त मूळ संख्या आहे. सॉरी 71 आणि 17 पण मूळ संख्या आहे ना दोन्ही पण मूळ संख्या आहेत. मग दोन्ही पर्याय कसे काय वेगळे असू शकतील. चला काय करायचं बघा ह्याच्यासाठी तुझे वर्ग पाठ पाहिजेत. मला सांग 17च्या जवळचा वर्ग कुणाचा आहे 17च्या जवळचा हा वर्ग 4चा वर्ग 16. बर हा बघ आता 4चा वर्ग 16 बरोबर का अधिक 1 करायचं 17 आलं का आलं. आता हा 290च्या जवळचा वर्ग कुणाचा वाटतोय तुला 290च्या जवळचा वर्ग कोणता असेल असं वाटतंय तुला बघ बरं 290 ला जवळचा असणारा असा वर्ग कोणता आहे असं वाटतंय 16चा वर्ग किती बाळा 256 आहे. मग त्याच्यापेक्षा मोठा 17चा किती येणार 17चा कधी होणार वर्ग पाठ मग 17चा किती येतोय 17चा वर्ग 289 आहे. 17चा वर्ग आता पाठ करायचे 289 अधिक 1 किती आलं 290 आलं का ह्याच सांगा 230 कुणाच्या जवळचा आहे 230 हा कुणाच्या जवळचा येतोय 14चा वर्ग 196 15चा वर्ग 225 16चा 15चा वर्ग 225 15चा वर्ग 150 नाही बघ त्याच्यात बघ अगोदर बघून मग मला सांग बघ अगोदर 15चा वर्ग 225 हा 15चा वर्ग 225 आहे तिथं तर किती आलंय बघ बरं 230 आले. हा किती आहे तिथं 226 पाहिजे पण नाही 730 पाहिजे बाळा तिथं 230 झालंय 730 पाहिजे ऍक्च्युली तर हा बोला 730च्या जवळपासचा कोणाचा आहे हा कुणाचा आहे तो कुणाचा तरी घन पण आहे 27चा वर्ग किती येतोय 27 गुणिले 27 729 नक्की का बघा 7 49 7 गेले 4 7 2 14 4 18 हाचे गेला 1 7 किती झाले मग 18 आणि इथं 0 बे 7 14 हाचे गेले 1 बे 2 4 आणि 5 किती झाले 9 8 आणि 4 12 6 आणि 1 7 729 म्हणजे 27चा वर्ग 729 आणि अधिक किती 1 आलं 730 आलं का तसं 71चं सांग काय होणार. आता इथं तर तिन्ही मध्ये लॉजिक आपल्याला जमलंय आपण जे विचार केला तो बरोबर आहे का म्हणजे 100% पर्याय क्रमांक कोणता बरोबर हे असणार हे त्यातला गटात न बसणारा कोणता असणार आहे चौथा कारण ऐक 70 हा कोणाचाच वर्ग नाही बरोबर का आणि आपलं तर लॉजिक काय लावलंय आपण कुणाचा तरी वर्ग आणि त्याच्यामध्ये किती मिळवायचा 1 मिळवायचा म्हणजे पर्याय क्रमांक कोणता बाजूला निघणार 71 हा पर्याय क्रमांक करेक्ट असेल. आलंय का लक्षात आता हो त्याच्यासाठी काय पाठ असायला पाहिजेत वर्ग आणि घन. हा चला नोट डाऊन करून घ्या पुढचं बघूयात. नेक्स्ट बघा परत आहे 74 दिलाय 92 आहे 65 आहे आणि 35 आहे सांगा कोणता येणार गटात न बसणारा कोणता असेल काय वाटतं तुम्हाला ह्याचं लॉजिक काय असेल बरं असं गटात न बसणारा अशा काही संख्या दिलीत की जेणेकरून नाही बसणार अशी कोणती त्याच्यातली येते लक्षात चला सांगू का काय करायचं 7 अधिक 4 किती आलं 11 आलं का 9 अधिक 2 किती आलं 11 6 अधिक 5 किती आलं
11 11. 3 अधिक 5 किती आलं? 8 आलं. 8. सांगा आता कोणती बाजूला निघणार? चौथा हा, काय लॉजिक वापरलं इथं? बेरीज. कुणाची बेरीज केली? त्या संख्येतील अंकांची बेरीज म्हणायचं. पूर्ण 7 आणि 4 हे 2 अंक मिळून 74 संख्या तयार झाली ना, म्हणून संख्येतल्या अंकांची बेरीज केली तर सगळ्यांच्या 11 आल्याने हा तेवढा वेगळा आला. ठीक आहे. नेक्स्ट सांगा आता. 63, 23, 43, 53 हे सुटणार तुम्हाला. सांगा, कारण ह्याच्यावरती आपलं गणिताचा भरपूर सराव झालेला होता. बोला. 63, 23, 43, 53 कसला संख्येचा? हा, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. सांगा. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. पहिला यस. का बरं सांग? मूळ संख्येत. हा, आलं लक्षात. 23, 43 आणि 53 या कसल्या संख्या आहेत? तर मूळ संख्या आहेत. आलं लक्षात. मूळ संख्या पाठ का करायला सांगितलेल्या होत्या? या मूळ संख्या आहेत म्हणून 63 ही कसली आहे मग? 63 ही संयुक्त संख्या आहे. आलं लक्षात आता. हा, संयुक्त पण विषम पण. बोला आता ह्याचं सांगा मला. म्हणून तुमच्या मूळ संख्या जोडमूळ संख्या पाठ पाहिजेत का नाही? आता पाठ होतं म्हणून जमलं, नाही तर मग कसं सांगितलं असतं? त्याचं सांगा. बघा बरं जरासा विचार चौथा करा. पर्याय. चौथा पर्याय. यस, बरोबर आहे. सांग लॉजिक काय वापरला? 4 चा घन 64, 5 चा घन 4 चा घन 125, 64, 5 चा घन 125, 2 चा घन 8 आणि 3 चा घन 324, 3 चा घन किती यायला पाहिजे होता? 27. हा, इथं आलंय किती? 24. म्हणजे पर्याय क्रमांक चौथा. आलं का लक्षात? गटात न बसणारे जमेल का आता सोडवायला? हो. हा, चला नोट डाऊन करून घेणार आता. आणि प्रत्येक वेळेस असं लॉजिक वेगवेगळं आलेलं असतंय. काय सांगते, सगळ्यांचं लॉजिक सेम अजिबात येणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाशी एक्झाम्पल बघितली की चुटकीसरशी लक्षात आलं पाहिजे ह्याला गटात न बसणारा का बरं वेगळा निघणार आहे. त्याला तुला घन पाठ पाहिजेत, वर्ग पाठ पाहिजेत, त्याच्यानंतर मूळ संख्या, संयुक्त संख्या ह्यांना काय म्हणजे कशा असतात हे सगळं पाठ पाहिजे, तर तो प्रश्न सुटू शकेल. चला नेक्स्ट घेऊयात. सांगा कोणता पर्याय ह्याच्यातला वेगळा असणार आहे? 9/3 आहे, 12/3, 20/5 आणि 40/10 असे 4 आहे तुमच्या समोर. बोला कोणता वेगळा निघणार? पहिला. का पहिला निघणार? लॉजिक पण सांगायचं काय तुम्ही तिथं वापरलं म्हणून तो पर्याय वेगळा 3 निघालेला चौक 12, 5 चौक 20, 10 चौक 40. ह्याचं 3 चौक 12, 4 उत्तर येणार. ह्याचं किती आलं? 5 चौक 20 आलं. बरोबर आहे का? ह्याचं 4 आलं, ह्याचं 4, 10 चौक 40 आणि ह्याचं किती येतंय? 3 त्रिक 9. म्हणजेच पर्याय क्रमांक कितवा वेगळा निघाला? पहिला. बोला ह्याचं काय केलंय सांगा. जरा असं डोकं वापरायचं, त्याच्याशिवाय कळणार नाही तर काय करायला पाहिजे. मी फक्त हिंट देते. वर्गांचं काहीतरी केलेलं आहे. वर्ग आहे तिथं सगळे. आता मी हिंट तर सांगितले, आता वर्गांचं काय करायचं हे बघा. वर्गांचंच लॉजिक लागतंय ह्याला. वर्ग आहेत. हा, वर्ग आहेत. हा, वर्गांशी संबंधित आहे हे गणित. काय करायचं? वर्गांशी संबंधित आहे. जरासं डोकं वापरा म्हणजे कळते. वर्गाशी संबंधित आहे. काय करायला पाहिजे सांगू? एकाच सांगते. 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9. आता सांग काय केलं असेल आता? हा, बरोबर आहे, बरोबर आहे. बेरीज म्हणजे 16 अधिक 9 केल्यावर किती आलं? 25. सांगा आता ह्याचं कसं केलं असणार मग? 2 चा वर्ग 4 हा आणि 3 चा वर्ग 9 आणि अधिक केलं किती आलं? 13. सांगा ह्याचं? 5 चा वर्ग 25 हा अधिक 6 चा वर्ग 36. हा, बोला 25 आणि 36 केल्यावर किती आलं? 5 आणि 6 11 झाले. 3 आणि 2 5 आणि 1 6 61 आलं का मधली संख्या? ह्याचं सांगा. 4 चा वर्ग 16 16 हा अधिक 0
शून्य. मग किती आलं? ह्या दोघांची बेरीज केलं 16. 16 आलं. मग वेगळा कोणता आला? चौथा. चौथा. का बरं वेगळा आला? इथं किती यायला पाहिजे होतं? मध्ये किती असायला पाहिजे होतं? म्हणजे मधी हा, 16. 16. तर इथं किती आलंय? 9 आलंय. म्हणजे इथं लॉजिक आपलं तिथं सूट होत नाही. सांगा ह्याचं काय झालंय? 324 125 916. हा टीचर 324. का बरं 324? वर्ग आहेत. कोण वर्ग आहेत? हे सगळं सगळे वर्ग आहेत. आणि 324 कोण? घन आहे का मग? म्हणजे 324 हा वर्ग नाही. हा वर्ग नाही. 324 हा वर्ग आहे का नाही 324 हा? आहे. हा कितीच आहे? हे 18. हा 18चा वर्ग किती येणार? 324. बघा बरं आता मग कुठलाही होऊ शकतो बघ बरं. 200 तिथं 5 पाहिजे, तिथं 1 झाले. तिथं 5 पाहिजे होतं, तिथं 1 झालं. कुठं 5 पाहिजे होतं? 216 मध्ये. 216 मध्ये. हा चला सोडवणार का? बघ काय येते. चल ही बोर्डवर. 8चा वर्ग 64. हा 324 18चा वर्ग. 125 15चा वर्ग. 15चा वर्ग 125 आहे. 15चा वर्ग 225 असं. मग इथे 125 दिलंय ना तुला. 125 हे काय आहे मग? घन. हा कितीच आहे? किती टीचर? 125. हा 15. 15चा घन आहे. 15चा म्हण बरं सगळे 1 पासून घन. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, हा 5चा घन 125 हा मग आणि 216. 16. हा 216 कोणाचा वर्ग नाही. हा मग कोणाचा घन आहे 216? 216. हा कितीचा घन आहे? 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27. 6चा घन आहे बाळा तो 216. 6चा घन 216. हा मग सांग कोणतं वेगळं वाटतंय त्याच्यातलं? 324. हा 324 ही संख्या फक्त कसली आहे? वर्ग संख्या. आणि बाकी सगळ्या कसल्या आहे त्या? तिथे 64 नाही येणार, ते 4चा घन आहे. होय की मग 4चा घन येणार. मग 4चा घन 5चा घन 6चा घन आणि 18चा फक्त काय आहे? वर्ग. म्हणजे 324 ही फक्त वर्ग संख्या आहे. आणि बाकी सगळ्या कसल्या आहेत? कसल्या संख्या आहे त्या? घन. हा घन. म्हणजे पर्याय क्रमांक कितवा बाजूला निघणार मग? दुसरा. हा बसा खाली. चला नेक्स्ट प्रश्न बघा. 3/6 दिलाय, 2/6, 6/6 आणि 5/6. काय वेगळं वाटतंय त्याच्यामध्ये? गटात न बसणाराच आहे ना. काय वेगळं वाटतंय त्याच्यामध्ये? आपण हे सगळं बघितल्यानंतर काय वेगळा वाटतोय बघा जरा. येते का काय लक्षात? तिसरा. हा का बरं तिसरा सांगा? बरोबर आहे. टीचर आता असं पण लागू शकतोय. हा छेद जो आहे तो अंशापेक्षा लहान आहे, म्हणजे मोठा आहे. हा ऐक बाळा, येऊ त्याचं हे नाही. हिथं फक्त गणाय 3/6. हिथं 3 1 3, 3 2 6. संक्षिप्त रूप दिलं तर 1/2 आलं. इथं पण किती? बेक बे बेत्रिक 6, 1/3 आलं का? आणि 1/1 आलं. हा पूर्णांक संख्या आहे ना. हा बरोबर. हे लक्षात आलं पाहिजे. 1/1 आलं का नाही? म्हणजेच हे 1/1 म्हणजे एकच आलं ना. म्हणून 1 ही पूर्णांक संख्या झाली. आणि हे बघा 5/6 म्हणजे परत हा पूर्णांक आला का? म्हणून पर्याय क्रमांक म्हणून इथं लिहिते मी 1 ही कसली संख्या आहे? पूर्णांक. हा पूर्णांक संख्या आहे. दुसरं कोण नाही. हा दुसरं कुठं आहे बाळा? बघ ना तूच. 1 ही पूर्णांक संख्या आली ना आता. हो आली का? 1 ही पूर्णांक संख्या याच्यासाठी. बाकी सगळे कसले आहेत? अपूर्णांकाशी संबंधित आले. म्हणून हा पर्याय क्रमांक कितवा येणार? तिसरा. कळालं का आता? हा पुढचं सांगा. 9 बोला. 9 65 हा 26 आणि 125. 25. हा काय करायला पाहिजे असं वाटतंय त्याच्यामध्ये?
कोणता वेगळा निघेल जरा बघायचं ना, वर्ग आहेत का घण आहेत का. इथं बाळानं तुम्हालाच लॉजिक लावायला लागतं, इथं मी सांगून चालतच नाही ना. तुमच्याकडून प्रश्न सुटणं गरजेचं आहे. सोडवून काय वापरलं असेल असं वाटतंय. वर्ग संख्या अधिक एक जर केलं हा तर येते का नाही वर्ग 8चा संख्या. वर्ग 64 अधिक 1, 5चा वर्ग 25 अधिक 1. छान 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 बरोबर आहे की मग. मग बरोबर टीचर आहे की. 125 लावत नाही ना. हा 125 चा प्रॉब्लेम होतोय. 9चा बरोबर पण नाही आहे. प्रॉब्लेम. हा 9 10 पाहिजे तिथं ना. हा त्याचा पण होतोय. मग आता काय करायला पाहिजे बघ बरं. काय करायला पाहिजे बघा जरा तिथं. काय वापरू शकतो अजून आपण डोकं. का तसं दिलं असेल असं वाटतंय. काय करायला पाहिजे म्हणजे त्या संख्या बसू शकतील बाबांनो. इथं 126 आहे बाळा. 126 आहे. 125 नाही 126 आहे. पहिला पर्याय. हा का बरं पहिला पर्याय. 8चा वर्ग 64 अधिक 1, 5चा वर्ग 25 अधिक 1, हा. 5चा 125 याचा वर्ग 15चा वर्ग 15चा वर्ग. मगाशी पण हीच मिस्टेक केली होती. 15चा वर्ग 225 आहे. 5चा घन 125 आहे. मग कसं कसं काय सांगू शकणार. प्रत्येक ह्याच्यात एक एक मिळवलाय तिथं 9 अधिक 1 हा. केला असतं तर 10 10 असतं. पण बाकीच्यांचं काय मग सगळं लॉजिक जमलं पाहिजे ना. काय केलंय बघ इथं 2चा घन बरोबर का. 2चा घन किती आला 8 आला. 8 अधिक 1 केलंय 9 आलं का. इथं कितीचा 4चा घन किती आला 64. 64 अधिक 1 केलं 65 आलं का. आणि इथं बघ 5चा वर्ग 25 अधिक 1 26 आलं का. आणि बाळा 125 हा वर्ग 5 सॉरी घन 5चा आहे. 5चा घन किती आला 125 अधिक 1 केलं किती येणार इथं 126. मग आता सांग बरं कोणता पर्याय वेगळा निघणार. कोणता पर्याय निघणार वेगळा आता. चौथा अजून पण चुकीचंच. चौथा कसं काय निघेल असं का रे. 5चा वर्ग 25 तिसरा. हा कारण इथं सगळ्यांचे घन अधिक 1 घन अधिक 1 झाला ना. आणि वेगळा कोणता निघणार आहे फक्त तिसरा. कळालं का. बुद्धी लावायला लागत्या. बुद्धिमत्तेला असं करून नाही चालत. बोला ह्याच सांगा आता. 204 459 हे कसल्या संख्या त्या. काय केलंय बघ बरं. काय वापरलं असावं यासाठी. का अशा आलेल्या आहेत ह्या संख्या. काय लागते लॉजिक. सराव करणं गरजेचं आहे का नाही. आता असे कठीण प्रश्न असले तर कसं करणार सांगा. मग एवढा वेळ असतो का आपल्याला एक्झामला. ऐक आता इथून पुढे तर व्यवस्थित करायचं. 4 गुणिले 5 20 सांग. आता ह्याचं काय करूया. 9 गुणिले 5. हा 9 गुणिले 5 किती आलं 45. हा बोल पुढच्याचा. 5 गुणिले हा 5 किती येणार 25. ह्याचं सांग. 8 गुणिले किती 8 गुणिले 8 8 गुणिले किती 5 40. सांग पर्याय क्रमांक कोणता वेगळा निघाला. तिसरा. हा तिसरा. का सांग कारण काय झालं होतं तिथं तिसरा पर्याय का वेगळा निघाला. कारण की म्हणजे 4 गुणिले 5 सगळ्यात गुणिले 5 केलं शेवटच्या संख्येत शेवट म्हणजे एकक स्थानच्या संख्येला गुणिले 5 केलं म्हणून प्रत्येक ह्याच्यामध्ये बरोबर आले. आणि याच्यामध्ये मात्र किती झालंय 30 आलं. म्हणून पर्याय क्रमांक कितवा बाजूला निघणार याच्यामधून तिसरा. आलं लक्षात. बुद्धीची काम आहे ती. बुद्धी लावायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय सुटणार नाही. तर गणिताचं वेगळं असतंय. बुद्धिमत्तेला यायलाच पाहिजे. हे गणितासारखं जरी दिसत असलं तरी बुद्धिमत्तेचे बाळा प्रश्न आहेत. त्याच्यामुळे ते जुळवायलाच पाहिजेत यायलाच पाहिजेत.
कळालंय का? हो. हा, बुद्धी लावायला पाहिजे. चला नेक्स्ट बघूयात पुढचा प्रश्न. सांगा 100, 400, 900 आणि 200 यामधला वेगळा कोणता येणार? सांगा, गटात न बसणारा कोणता वाटतोय ह्याच्यापैकी? वापरा बुद्धी. सांगा, डोक्याचा वापर करायलाच हवा. कसल्या संख्या आहेत ह्या सगळ्या? समसंख्या. सगळ्या समसंख्येत. आपल्याला तर गटात न बसणार म्हणजे समसंख्येचं लॉजिक इथं नाही वापरून चालणार. विषमचं पण नाही. हा, विषमचं पण नाही. मग कसल्या संख्येत? आपलं काय पाठ करायला सांगितलेलं असतंय मी वारंवार? वर्ग आणि घन. हा, मग बघा की तर वर्ग जुळतात का बघा. मी हिंट दिली, आता तुझं तू ओळख ना. 10चा वर्ग 100. हा, बरोबर आहे. 400 वर्ग. हा, 400 कुणाचा येणार? 10चा वर्ग 100. हा, 400 कुणाचा वर्ग आहे? 400 कुणाचा आहे? 20चा. हा, बरोबर आहे की. 20चा वर्ग 400. हा, 900 कुणाचा येणार? 30चा. छान. मग 200 कुणाचा वर्ग आहे? कुणाचाच नाही. हा, म्हणजेच हा वर्गच कुणाचा नाहीये, ही वर्ग संख्याच नाही. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक कितवा येणार आहे? 4था. कळालं का? म्हणजे ह्या सगळ्या काय झाल्या त्या ह्या कोणाचं नाही कोणाच तर वर्ग आहेत आणि 200 हा कोणाचाच वर्ग नाहीये. त्याच्यामुळे बाजूला कोणता निघाला? 200. आलं का लक्षात? हो. चला पुढचं सांगा आता. 90, 30 काय लॉजिक वापरला असेल बरं याला? जे तिसरं कशावरनं? समसंख्येतले 3. नाही, पण ते उत्तर बरोबर नाही. नाही, तरी अजून एक लॉजिक आहे, चेक करा. अजून एक आहे. ठीक आहे, तू सांगितलेलं विषम संख्या आहे म्हणून बाजूला निघतंय, तरी पण अजून एक दुसरं लॉजिक इथं वापरता येते. ते सुद्धा वापरून बघ काय असेल असं. पर्याय क्रमांक निघतोय तिसरा, काय प्रॉब्लेम नाही, पण अजून एक लॉजिक आहे बाळा, ते अजून एक लॉजिक वापर. आता योगायोगाने विषम संख्या मिळाली म्हणून तू सांगू शकतास, पण दुसऱ्या लॉजिकनं पण तुला कळालं पाहिजे. बघा 90 बाळा ही कोणाच्या जवळचे हे बघायचं अगोदर. 9चा वर्ग किती आहे? 81 अधिक 9. हा, 9चा वर्ग बरोबर 81. 81 अधिक 9 किती आलं? 90 आलं का? हेच सांग आता. हा, मग एकावरून आता तू दुसरं सांग. 30. हा, 30 कुणाचा? 5चा वर्ग 25. हा, बरोबर आहे. 25 अधिक 5. 25 अधिक 5 किती झाले? 30. हा, सांगा पुढचं सांग. तसं ह्याला येते का पुढचं? 21 हा कोणाच्या जवळचा वर्ग येणार? 16. 16 म्हणजेच किती जा? 4चा वर्ग. सुकरडीचा तिसरा नाही. हा, 4चा वर्ग 16. 16 अधिक किती करायचं? 4. किती आलं खाली? 20 आलं का? मग 20 आलंय का उत्तर आपलं? नाही. हा, बरं पुढचं सांग. 56 सांग. 56. हा, 49. हा, म्हणजे 7चा वर्ग 49 अधिक किती करायचा? 49 अधिक किती करणार? 7. 7 म्हणजेच किती आलं उत्तर आपलं? 56 आलं का? मग सांग बरं पर्याय क्रमांक कोणता वेगळा निघणार? तिसरा. कळालं का? इथं किती यायला पाहिजे होतं मग? 20. लक्षात येईल का आता कसे ओळखायचे असतात ते? असले प्रश्न कळायला पाहिजे की कशा जवळच्या संख्या आहे, त्याला सराव खूप पाहिजे. सांग पुढचं ह्याच्या ओळखात हा नक्की सुटला पाहिजे, कारण गणितामध्ये हा. मग सांग बरं वेगळी कोणती निघणार? कोणता पर्याय निघेल याच्यातला? पहिला तर नसणार. हा, मग कोणता निघेल बघा बरं. कोणता निघू शकतो? गटात न बसणार. हा, गटात न बसणारा विचारलाय. पण टीचर आपण जर विचार केला तर त्याच्यातली कुठलीच बसत नाही, कारण की कुठलीच का नाही बसणार? ह्या सगळ्या बाळा मूळ संख्येत आहेत, पण त्यांच्या दोन सगळ्या मूळ संख्येत कोणतर हा 3, 5, 7, 11, 13, 17 तर आहे. होय. हा, पण त्यांच्यात 2चा फरक नाही. बरं 2चा फरक नाही. अजून काय? मग 11, 19 मध्ये तर कुठं बाळा 2चा फरक आहे? त्याच्यात पण नाहीच आहे ना. मग ह्याच्यात पण नाही. मग टीचर असं नाही लॉजिक लागत, मूळ संख्या असतील त्या. हा, मग सांग ना, तेच मी सांगते ना तुला. 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 31, 32. तिसरा. हा, का
का बरं सांग बरं आता. त्या मूळ संख्येत कुठली मूळ संख्या आहे? 29 31 मध्ये 31 आहे पण 33 नाही. हा, हे कळायला पाहिजे. बाकी सगळ्या मूळ संख्या आहेत त्या, आणि 33 ही मूळ संख्या नाही. आलं का लक्षात? त्याच्यामुळे वेगळं कोणतं निघणार आहे, तर त्याच्यासाठी तुला पटपट पटपट मूळ संख्या पाठ असल्या पाहिजेत आणि त्याच्याशी संबंधित येणारं कसं विचारले. कळालेत का आता? हो. हा, असं लावला. इथं बुद्धीशिवाय काय चालत नाही बाळा. बुद्धी चालणं खूप खूप गरजेचं आहे. आणि तू म्हणत होतीस का नाही आता 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे, पण 13 आणि 17 मध्ये 2चा नाही ना, त्याच्यामुळे आपण जोडमूळ कसं म्हणणार? 11 ते 19 मध्ये 2चा फरक आहे का? नाही, त्याच्यामुळे जोडमूळ पण नाही येणार. 31 आणि 33 मध्ये 2चा फरक आहे, पण त्या जोडमूळ संख्या आहेत का? नाही. हा, आले का लक्षात आता कसं चेक करायचं ते? हो. जमेल का? हो. चला नेक्स्ट बघूयात. सांगा. 15/25 आहे, 27/45 दिलाय. काय असेल लॉजिक याचं? वापरा डोकं. गणितात असले प्रश्न सांगून झालेत की अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप वगैरे कसं द्यायचं. मी हिंट देते, संक्षिप्त रूप तुम्हाला द्यायला लागणार. काय करायला पाहिजे मग? संक्षिप्त रूप दिलं तर किती येणार बघा. हा, 3 वर 3, खाली 5. किती येणार? 5. हा, ह्याचं किती झालं? 3 आणि याचं किती 5. येणार? 5. याचं 1 2. हा, 1/2. याचं 3 आणि बरोबर. 4 3 आणि 5. 3 आणि 5. तिसरा. मग अवघड होतं का हे? नाही. हा, मग का बरं नाही जमलं? कारण असं लॉजिक वापरायचं ना की संक्षिप्त रूप देऊ शकतो का. जेवढ्या आपण गणितामध्ये क्रिया बघितलेल्या असतात ना, त्याच्याशी संबंधितच बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात. आता हे आपण अपूर्णांकांचं तिकडं बघितलंच होतं ना गणितामध्ये, मग त्याच्याशी रिलेटेडच आहे का नाही, तर तीच बुद्धी तुला इकडं चालवायला लागणार आहे. चला सांगा पुढचं बघा आता. 128 200. हा, कोणतं ऑप्शन बाजूला निघणार? काय असू शकतो त्याच्यामध्ये? जरासं विचार करा. कसलं संकेत? मी हिंट देते, विभाज्यतेच्या कसोट्या वापरायला लागणार. त्या कसोट्या वापरायला लागतील आता ह्या प्रश्नामध्ये. मग आता तिथनं पुढे तुम्ही लॉजिक बघायचं काय करू शकतो ह्याचं. पहिल्यांदा 2 ने भाग देतो का गोळ्यापेक्षा? हा, 2 ने तर भाग बाळा कुणाला? पहिल्या ऑप्शनला ह्याला जातोय ना, त्याच्यामुळे 2ची तर कसोटी संपली. तिथंच काहीच उपयोग नाही 2च्या कसोटीचा. 9 2 1 11. 8 ने 3 3 8 ने 9 काय करू शकतो बघा. पहिला. येस, बरोबर आहे. काय केलं सांग मला? 3ची कसोटी. हा, 3ची कसोटी. काय आहे 3ची कसोटी? सर्व विभाजकांची विभाजक आहेत बाळा, ह्याला विभाजक म्हणते ते. म्हणजे सर्व संख्यांची बेरीज. सर्व संख्यांची झाली ही, संख्येतील अंकांची बेरीज. हा, विभाजक काही पण म्हणायचं नाही. 2 + 0 + 7 9 आलं का? म्हणजे 9 ला 3 भाग गेला. 9 + 8 + 1 किती आलं? 9 9 18 झाला. 18 ला 3 भाग जाऊ शकतो. इथं किती झालं? 3 + 4 + 2 किती झाले? 9. म्हणजे 9 ला. आणि दुसरं पण गोष्ट बाळा, 3 ने पण भाग जातोय नाही, 9 ने पण भाग जातोय. जातात का बघ? 9 ने पण भाग जातोयच की, फक्त ह्यालाच तेवढा जात नाही. कारण ह्यांची बेरीज केली तर किती आली? 1 + 2 + 8 म्हणजे 11 आली का? म्हणजेच वेगळा कोणता निघाला? फक्त हा. कळालं का? हो. हा, चला पुढचं सांगा आता. 42 90 25 108 काय आहेत हे सगळं? तिसरा. का बरं? सगळ्या समसंख्येत. छान, सगळ्या समसंख्येत आणि एकच तेवढी विषम आहे. आणि दुसरं पण एक बाळा लॉजिक लागतंय बघा. याला पण 2 ने भाग जाऊ शकतो, ह्याला पण जातोय, ह्याला पण जातोय. म्हणजे एकूण एक सॉरी, हा, ह्याला नाही जात ना, खरं नाही जात त्याला. 2 ने 2 ना नाही, 3 न जातोय बघ. ह्याला बेरीज 6 आली का?
हे पण लॉजिक लागतंय की 4 अधिक 2 बरोबर 6 झाले, 9 अधिक आणि ते जरा शून्य काय लागत बरोबर नाही 9. कारण दोन्ही सगळ्यांना भाग जाते आणि तिसऱ्याला जात नाही. तिसऱ्याला जात नाही. आणि ह्याचं पण लागतंय की बाळा, 3चं पण लागतंय की 2 अधिक 5 केलं तर 7 आलं आणि 1 अधिक 0 अधिक 8 केलं तर किती 9. बघ बरं मग हे 3ची कसोटी पण लागू होते की इथं, 3ची कसोटी पण होत्या आणि ह्या सगळ्या विषम संख्या आहेत आणि सगळ्या समसंख्या आहेत आणि एकच तेवढी विषम संख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक कितवा येणार? पर्याय क्रमांक कितवा बाळ येणार? पर्याय क्रमांक तिसरा तिसरा. हा, झालं का क्लिअर आता? हो. चला पुढचं सांगा, काय लॉजिक वापरलं असेल? टीचर पहिला. का बरं पहिला? टीचर हे सगळं मूळ संख्येत. हा, कोण मूळ संख्या त्या? 47, 37, 97 आणि 147. बरोबर आहे की 147 ला 7 ने भाग जातोय, कारण 7 दोन्ही 14, 7 एके 7 ना. तसं 47 ला भाग जात नाही, 37 ला पण नाही आणि 97 ला पण नाही. आलं लक्षात? म्हणजे 47, 37 आणि 97 ह्या कसल्या संख्या आहेत? त्या 37, 97 या मूळ संख्या आहेत. या मूळ संख्या आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक कितवा येणार सांग? गटात न बसणारा कोणता आहे? पहिला. हा, करेक्ट. आलं की लक्षात कसं लॉजिक लावायचं? जेवढं तुम्ही काही गणितामध्ये शिकलेलं आहात ते सगळं इकडं आपल्याला उपयोगात आणायचं आहे. बरोबर आहे का? त्याला परत फक्त आता काय करायचं, आपलं सगळं पाठांतर आहे, पण पाठांतराचा उपयोग कुठं करायचा हे आता लॉजिक लावायचं, त्याला सगळं बुद्धिमत्ता म्हणायचं. जमेल का? हो. चालतंय. चला नेक्स्ट बघूयात. चला सांगा. पहिला पर्याय आहे 2000, दुसरा आहे 2003, तिसरा आहे 2008 आणि चौथा आहे 2020. काय करायला पाहिजे? वेगळा कोणता निघणार? दुसरा. दुसरा. का दुसरा वेगळा निघणार? कारण की या सर्व या ज्या संख्या आहेत त्यांना दोन्ही निशेष पूर्ण भागतात. 2 ने जातोय आणि त्याला जात नाही. बाळा अजून एक दिनदर्शिकेतलं लॉजिक त्याला वापरू शकतोय बघ. लिप वर्ष आहेत काय पण बघितलं पाहिजे. बरोबर. म्हणजे 2000, त्यानंतरच अजून कोणतं 2008 आणि 2020 हे कसले वर्ष? लीप वर्ष. आणि 2003 नाही. मग मला सांग, लीप वर्षामध्ये किती दिवस, म्हणजे लीप वर्षामध्ये किती दिवस आणि किती हे राहतात? पूर्ण किती दिवस असते लीप वर्षामध्ये? 366. हा, 366. आठवडे किती होतात 366 चे? 52. हा, 52 आठवड्याने दिवस किती? 2. हा, 52 आठवड्याने 2 दिवस. आणि सामान्य वर्षामध्ये बाळा, म्हणजे आता 2003 हे सामान्य वर्ष आहे ना, तर त्याच्यात किती असणार सांग? आठवडे किती असणार? सामान्य वर्ष 52 आठवडे 1 दिवस. 1 दिवस. छान. कळालं का? आता ऑप्शन क्रमांक इथला कोणता निघणार आहे? हा फक्त दुसरा. वेगळा निघेल. कळालं का? हो. हा, सांग आता पुढचं ह्याच्यातलं कोणतं निघू शकेल? 63 आहे, 23 आहे, 43 आणि 53. हे सुद्धा तुझ्या लक्षात आहे आणि हे पटकन सुटणार पण. हा, मग बाजूला कोणता निघणार? न बसणारा कोणता आहे? सारखं सारखं विसरतय. 63. हा, आणि बाळा तू सगळ्या संख्या आठवत बसायच नाही. ह्याला बघ ना, भाग 3 न जाऊ शकतोय ना. मग भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे मूळ संख्या म्हणतात का? नाही. हा, त्याच्यामुळे 63 ला 3 न भाग जातोय. ह्या बाकी कुणाला संख्याना जात नाही. त्यामुळे वेगळा कोणता येणार? 63, 23, 43 आणि 53 या मूळ संख्या आहेत. हा, बरोबर. हा, या मूळ संख्या आहेत. आणि 63 ही कसली म्हणूयात आपण? संयुक्त. बरोबर का? म्हणून 63 तेवढा पर्याय वेगळा. याच सांगा आता. पहिला पर्याय 100. ह्या वर्ग संख्या असतील. हा, कोणत्या वर्ग संख्या असतील? 100. 100 वर्ग संख्या आहे. 1000 वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे 1000 बाळा आता? नाही. हा, मग 1000 कसली संख्या आहे? घन. छान. बरोबर आहे की 1000 घन आहे. हे कसली संख्या आहे? ठीक आहे. तिथे पण घन आहे तर पहिला घन नाही. हा, बरोबर. कळालं की 100 फक्त कसला आहे? वर्ग आहे. 100 हे वर्ग संख्या आणि त्यानंतरच 1000
एक हा एकचा घन आणि दोनचा घन कोण आहे 8, म्हणजे या कसल्या म्हणायच्या घन संख्या. बरोबर का? हो. पुढचं सांगा आता ह्याच्यातलं काय लॉजिक आहे. 4 चौक 16, व्हेरी 5 त्रिक गुड. 15, हा. 9 साते 63 पाहिजे तिथं 52 आले. 16. तिसरा पर्याय. हा 5 गुणिले 3 बरोबर 15. आणि इथं किती 9 सत्ती 63 पाहिजे होतं ना. 9 गुणिले 7 बरोबर 63 पाहिजे होतं, पण आले किती तिथं 52. आणि 3 गुणिले 4 बरोबर किती आलं 12. म्हणजेच पर्याय क्रमांक वेगळा कोणता येणार तिसरा. हा. कळालेत का आता? हो. जमतील ना आता तुला सोडवायला. हो. चला नोट डाऊन करून घ्या आता व्यवस्थित. बुद्धी वापरायची आहे, त्याच्याशिवाय उपयोग नाही. झालेल्या सगळ्या कन्सेप्ट आहेत का नाही. वर्ग घन ऑलरेडी आपण शिकलोय का नाही गणितामध्ये, तेच आता इकडे बुद्धिमत्ते वापरायचंय. दिनदर्शिका आपल्याकडे झालंयच ना ऑलरेडी. दिनदर्शिकाला लीप वर्ष वगैरे कुणाला म्हणायचं, सामान्य वर्ष कुणाला म्हणायचं, मग त्याच कन्सेप्ट परत इकडे आलेल्या आहेत. वर्गाच्या, घनाच्या, अगदी गुणाकार वगैरे हे सुद्धा त्याच ह्याच्यामधलं आहे. त्यामुळे संख्या बघितल्या की पटपट आपल्या लक्षात आलं पाहिजे काय करायला इथं लॉजिक काय वापरलं असेल. बरं चला थांबूया.